आणि मला काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. खरं तर आज मला सुद्धा मॅडमचं भाषण ऐकायचं आहे, त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही आहे. मेमरी क्लबला 11व्या वर्धापना दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळ्यांनी आता त्यांची डॉक्युमेंटरी बघितली आहेतच, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की त्यांचं काम कसं आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता सतत काम करत राहणं, अशा पद्धतीने या सगळ्या जणी काम करत आहेत. आणि म्हणून त्यांनी जे छोटंसं रोपटं लावलंय त्याचं हळूहळू मोठ्या वटवृक्षात नक्कीच रूपांतर होईल याची मला खात्री आहे. आणि कारण मी यांच्या जडणघडीची अगदी जवळून साक्षीदार आहे की जेव्हा पहिल्यापासून मेमरी क्लब चालू झाला तेव्हापासून मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि या सगळ्या जणी 60 ते 70, 70 ते 80 आणि काही काही 80च्या वयाच्या पुढच्या सुद्धा आहेत, पण तरी सुद्धा त्या खूप चिरतरुण तुम्हाला वाटतील. तुम्हाला वाटणार नाही की त्यांचं वय कसं आहे. आणि त्यामुळे त्यांनी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सगळीकडे जाऊन मेमरी क्लबचा प्रचार प्रसार करतात, वेगवेगळ्या ठिकाणी मेमरी क्लबचे वर्ग सुद्धा घेतात. पण त्यांचा उद्देश एकच असतो की स्मृतिभ्रंश किंवा विस्मरण या आजारापासून कोणालाही हा आजार होऊ नये आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपायही केले गेले पाहिजे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळी पुस्तकं वाचली, आता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या डॉक्टरांची व्याख्यानं सुद्धा इथे त्यांनी अरेंज केली. आणि डिमेन्शिया झाला तर कशी काळजी घ्यायची याचीही माहिती त्यांनी मिळवली आहे. त्यामुळे जर काही डिमेन्शियाचे पेशंट्स असतात तर त्यांना सुद्धा त्यांच्या घरच्यांनी कशी काळजी घ्यावी याच्या सुद्धा बद्दलच्या सूचना देतात. मी जेव्हा डिमेन्शिया आणि पार्किन्सनसाठी डे केअर सेंटर चालू केलं, मी तर त्यांच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी शिकली. जेव्हा मी न्यूरोपॉलिटीचा कोर्स केला 2 वर्षापूर्वी तेव्हा त्याच्यामध्ये डिटेल शिकली. त्याच्याआधी त्यांचा भरपूर याच्याबद्दलचा अभ्यास झाला होता, त्यामुळे त्यांनी मला खूप या कामामध्ये मदत केली. आणि आज माझ्यापेक्षा जास्त ते मला मदत करतात आणि पेशंटला खूप मदत करतात. त्यांच्या जाऊन घरी सुद्धा जातात, बऱ्याचदा त्यांच्या अडचणी सोडवण्याचा सुद्धा खूप प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचं काम अतिशय वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे त्यांच्या कामासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आज मॅडम तर मेंदू आणि मनाच्या आरोग्याबद्दल बोलणार होते, मी फक्त थोडक्यात काही सांगते. असं म्हणतात की रिकामं मन सैतानाचं घर असतं. म्हणजे जेव्हा आपलं मन किंवा डोकं रिकामं असतं त्यात वाईट विचार येतात आणि त्यामुळे आपण नकारात्मक जास्त गोष्टी घडतात. तर म्हणून सतत काही ना काहीतरी काम करत राहणं हे खूप गरजेचं असतं. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधामुळे मनात मोह किंवा सम्मोह निर्माण होतो. मोहामुळे माणसाची स्मरणशक्ती किंवा स्मृती भ्रमित होते किंवा नष्ट होते. आणि जर स्मरणशक्ती नष्ट झाली तर बुद्धीचा सुद्धा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाला तर माणसाचा सर्वनाश होतो. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या भावनांवर, मनावर नियंत्रण ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच स्मृतिभ्रंश किंवा विस्मरण किंवा डिमेन्शिया व्हायचं नसेल तर आपलं शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगलं असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर या स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शियाबद्दल जाणून घेण्याची जनजागृती का बरं गरज आहे? कारण आजच्या घडीला भारतामध्ये जवळजवळ 9 दशलक्ष रुग्णांना डिमेन्शियाची लक्षणं दिसून येतात आणि 10 वर्षामध्ये हे प्रमाण अजून डबल होण्याची शक्यता आहे. डिमेन्शिया हा कुठलाही आजार नाही आहे, तर विविध आजारांमध्ये दिसणारं एक लक्षण आहे. जसं की अल्झायमर डिसीज झालं, पार्किन्सन डिसीज झालं आणि अजून काही आजार आहेत, त्याच्यामध्ये एक लक्षण दिसतं. त्याच्याबरोबर मेंदूच्या पण वेगवेगळ्या लोकांना त्रास होतात. कोणाला चालता येत नाही, कोणाला बोलता येत नाही, असे सुद्धा त्याच्यामध्ये लक्षणं त्या आजारांमध्ये दिसत असतात. पण डिमेन्शिया हे त्याच्यामध्ये एक प्रमुख लक्षण दिसतं. डिमेन्शियामध्ये मेंदूच्या पेशींचा ह्रास होत असतो, त्या मृत पावतात आणि त्यामुळे मेंदूचं कार्य हे नीट होत नाही. त्यासाठी मेंदू सतत कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे. त्याला वेगवेगळे चॅलेंजेस किंवा वेगवेगळे आव्हानं दिली पाहिजे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे मेमरी गेम्स. यांनी सुरुवातीला फक्त मेमरी गेम्स घ्यायला सुरुवात केली, पण जसं त्यांच्या लक्षात आलं की विविध गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बोर्ड गेम्स जसे पत्ते खेळणं, कॅरम खेळणं किंवा बुद्धिबळ खेळणं, त्याच्यानंतर शब्दकोडी सोडणं. तुम्ही तर विविध क्लब सुद्धा जॉईन करू शकता, वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी घडत असतात. किंवा तुमचे काही आवडीचे छंद असतील ते तुम्ही जोपासले पाहिजे. नवीन काहीतरी कायम शिकत राहिलं पाहिजे. घरातल्यांमध्ये, मित्रमंडळींमध्ये मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. नंतर शारीरिक व्यायाम, प्राणायाम, ध्यान, प्रार्थना हे दररोज केलं पाहिजे. पोषक आणि परिपूर्ण आहार घेतला पाहिजे. चांगलं म्युझिक ऐकलं पाहिजे. या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे मी जेव्हा डिमेन्शियावरचं लेक्चर घेते तेव्हा आता A to Z सगळ्या स्ट्रॅटेजीज नेहमी सांगत असते, जे आता सांगणं शक्य नाही आहे, पण त्यातल्या थोड्याशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आणि हे सगळं वाचन करत असताना मला एक A to Z अल्फाबेटिकल वाक्य सापडतं जे याच्यासाठी सगळ्यासाठी समर्पक आहे. ते मी सांगून माझे 2 शब्द संपवते.
Always be cool. Don't have ego with friends and family. Always be cool. Don't have ego with friends and family. Give up hurting individuals. Just keep loving mankind. Give up hurting individuals. Just keep loving mankind. Never omit prayers. Quietly remember God. Never omit prayers. Quietly remember God. Speak truth. Use valid words. Express your zeal. Speak truth. Use valid words. Express your zeal. Thank you.